आपण भाषांची जननी म्हणून सुद्धा ओळखतो. अनेक भारतीय भाषा तसेच अनेक युरोपियन भाषांची सुद्धा जननी असलेल्या या देववाणीच्या या संस्कृत भाषेच्या सन्मानार्थ आजचा हा स्तोत्र पठण सोहळा. ओम स्वस्ति पंथा मनुष्येव सूर्यचंद्रमसाविव पुनर्धनता घनता जानता संगमे महे. मंचाधिष्ठित मान्यवर, परीक्षकगण, संघ व्यवस्थापकगण, सर्व स्पर्धक तसेच माझे सर्व सहकारीगण, नमो नमः सर्वेभ्यः. प्रयोजनमनुद्दिश्य मंदोऽपि न प्रवर्तते, अर्थात प्रयोजन के बिना कोई भी किसी कार्य में प्रवृत्त नहीं होता, अर्थात हर कार्य के पीछे कोई ना कोई प्रयोजन अवश्य होता है. विश्व संस्कृत दिवस 1969 पासून भारत सरकारच्या शिक्षा मंत्रालयाच्या आदेशानुसार सर्वत्र श्रावण पौर्णिमेस साजरा केला जातो. यावर्षी दिनांक 19/8/2024 रोजी साजरा केला जाणाऱ्या विश्व संस्कृत दिवस निमित्त यावर्षी संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धेचे आयोजन करावे हा विचार समोर आला. या विचारास आमच्या प्राचार्य महोदयांनी त्वरित अनुमती दिली. तसेच आमच्या केसीजी संस्थेचे अध्यक्ष आदरणीय प्रज्ञावंत श्री नंदकुमार बेंडाळे यांनी आशीर्वाद देऊन या स्पर्धेचे श्री आद्य शंकराचार्य संस्कृत स्तोत्र पठण स्पर्धा असे नामकरण केले. लागलीच आमच्या ज्युनियर कॉलेजची सर्व टीम या कार्यसिद्धीसाठी तन्मयतेने कामाला लागली. शहरातील सर्व शाळांचे मुख्याध्यापक, संस्कृत अनुरागी शिक्षक यांनीही उत्तम प्रतिसाद व सहकार्य केले. त्याचेच हे फलित आज आपल्या सर्वांच्या समोर आहे. इदं सोमाय इदं नमः. प्रजा ॐ इंद्राय स्वाहा इदमिन्द्राय इदं नमः. ॐ शान्ति शान्ति शान्तिः. आपण सर्वांनी आसनस्थ व्हावे अशी मी विनंती करते. भारताला अनेक डॉक्टर्स, इंजिनियर्स, वकील, प्रशासकीय अधिकारी असे सर्व प्रकारचे मोठे मोठे पदाधिकारी या महाविद्यालयाने दिलेले आहेत. आणि सर्वात महत्त्वाची आणि खूप अभिमानाची बाब मी या ठिकाणी सांगू इच्छिते की ज्यांना आपण महिला राष्ट्रपती, भारताच्या महिला राष्ट्रपती म्हणून ओळखतो, त्या दस्तूरखुद्द महामहिम प्रतिभाताई पाटील याच महाविद्यालयाच्या प्रांगणात शिकलेल्या आहेत. ही आमच्यासाठी अतिशय अभिमानाची बाब आहे. अनेक नामांकित व्यक्ती, राजकीय मंडळी, सामाजिक कार्यकर्ते नव्हे तर आज तुमच्यासोबत आलेले तुमचे बहुतांश संघनायक आणि घरी गेल्यानंतर विचारलं तर तुमच्यापैकी बहुतेकांचे पालक सुद्धा मुलजियन्स आहेत. जो या महाविद्यालयात शिकला तो मुलजियन्स
आणि हे सर्व मंडळी मुलजियर्स आहेत आणि या गोष्टीचा आम्हाला सार्थ असा अभिमानही आहे. सुरू व्हायचे स्पर्धा दिवसभर चालतील, वेळ लागेल खूप. आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. आणि हा अग्नी प्रज्वलित केलाय आपण, तो ज्ञानाचा अग्नी. आपण संस्कृतचं हे ज्ञान ते मांडण्याकरता मित्रांनो आपल्या सर्वांना मी शुभेच्छा देतो. 3 प्रमुख गट आपल्या सर्वांना कल्पना आहे. त्यामध्ये 3 वेगवेगळे स्तोत्राचं पठण आपण ग्रुपनी करणार आहात. त्यामध्ये
नमस्कार, मी विजय प्रकाश शुक्ल, काशीबाई उकाजी कोल्हे विद्यालय जळगाव. आजच्या या कार्यक्रमाला स्वामी विवेकानंद कनिष्ठ महाविद्यालय जळगाव KCE संचलित यांनी जो आजचा उपक्रम हा विद्यार्थ्यांसाठी संस्कृत दिनानिमित्त राबवलेला आहे, त्याच्यासाठी मी सगळ्यात पहिले KCE संस्थेला व आपल्या कनिष्ठ महाविद्यालयाला शुभेच्छा देऊ इच्छितो. विद्यार्थ्यांना एक उत्तम प्रकारचे व्यासपीठ यातनं मिळत आहे. विद्यालयात विद्यार्थी अनेक कार्यक्रमात सहभाग घेतात, परंतु परिसराच्या बाहेर जाऊन ज्या ठिकाणी सहभाग घेण्याचा आनंद विद्यार्थ्यांना पाहायला मिळतो व इतर शाळेच्या विद्यार्थ्यांना यातून सहभागाचा जो आनंद मिळतो तो त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना पाहायला मिळालेला आहे. विद्यार्थी सकाळी 9 वाजेपासून अतिशय उत्साहाने त्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. कुठल्याही प्रकारे तहान भूक विसरून ते अतिशय तन मन धनाने या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. पालकांनी देखील याला चांगलं सहकार्य केलेलं आहे, विद्यालयाने चांगलं सहकार्य केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाला KCE संस्थेने जो अनमोल वेळ विद्यार्थ्यांसाठी काढून दिलेला आहे त्याबद्दल मी या KCE संस्थेचा व कनिष्ठ महाविद्यालयाचा नेहमी ऋणी राहील. विद्यार्थ्यांच्या अशा उपक्रमशील कार्यक्रमांना नेहमी KCE संस्था सहकार्य करत असते. भविष्यात देखील असे उपक्रमशील कार्यक्रम या संस्थेने राबवावे व विद्यार्थ्यांना चांगले व्यासपीठ यातून मिळावे. नवीन संस्कृत या ठिकाणी श्लोक रचना पाठांतराची सवय यातून लागावी ही या ठिकाणी केलेली उत्तम योजना या आपल्या विद्यालयातर्फे छान राबवलेली आहे. मी सगळ्यांच्या ठिकाणी आभार व्यक्त करतो व माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. नमो. मी सौ सीमा विनय भारांबे, नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय व ज्युनियर कॉलेज येथील संस्कृत शिक्षिका. हा जो उपक्रम यावर्षी सुरू केलेला आहे MG कॉलेजवाल्यांनी ते अतिशय उत्कृष्ट असा आहे. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उच्चारण शक्ती, पाठांतराची शक्ती हे खूप चांगली प्रगल्भ होते. उच्चारण अतिशय शुद्ध होतात आणि पाठांतर केल्याने त्यांच्या लक्षातही चांगल्या प्रकारे राहते. त्याचप्रमाणे विद्यालयाच्या स्पर्धेचा प्रतिसाद अतिशय चांगला असाच आहे. MG कॉलेजचा परिसर हा जळगावातच नाही तर पूर्ण भारतातही देखील माहिती आहे की किती उत्तम असा आहे तर, आणि नावाजलेला आहे. आणि अशा ठिकाणी विद्यार्थ्यांना येऊन त्यांना स्पर्धेमध्ये जेव्हा यायला मिळतं तेव्हा त्यांनाही एक उत्साह असतो की आपण एवढ्या मोठ्या कॉलेजमध्ये आपण स्पर्धेकरता जातो आहे, तेव्हा आपण हे कॉलेज बघूया, हा देखील त्यांचा एक उद्देश असतो. आज माझ्या देखील विद्यार्थिनी इथे आलेले आहेत, त्यांना संस्कृतचं डिपार्टमेंट देखील मी दाखवणार आहे आणि त्यांना हा परिसर पाहून खूप आनंद होतो आहे. धन्यवाद. सर्वेभ्यो नमो नमः. मेरा नाम आशुतोष वैष्णव और मैं किड्स गुरुकुल इंटरनेशनल स्कूल में संस्कृत टीचर के पद पे काम कर रहा हूँ. आज का जो विश्व संस्कृत दिवस पे जो कार्यक्रम हुआ है ये बड़ा ही अद्भुत कार्यक्रम है और संस्कृत को पुनः जागरण के लिए इस प्रकार का कार्यक्रम आयोजित करना भी चाहिए. यहाँ पे विद्यार्थियों की संख्या और उत्साह देख करके निश्चित रूप से हर एक विद्यार्थी के, हर एक शिक्षक के मन में संस्कृत के प्रति एक नया जोश, एक नई उमंग जागृत होगी. और इस जो MG कॉलेज विद्यालय ने ये प्रोग्राम किया है उसका निश्चित ही बहुत बहुत धन्यवाद, आभार देना चाहेंगे. इस प्रकार का वो समय समय पे कार्यक्रम करें और संस्कृत का विश्व स्तर पे वापस पुनः जो पहले स्थान था वापस उस स्थान पर लेके जाएं. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव वृंदा हर्षल पालखे. मी GH रायसोनी पब्लिक स्कूलमध्ये संस्कृत हा विषय शिकवते. तर सर्वप्रथम जेव्हा हे संस्कृत स्तोत्रपठणचं पत्रक आलं त्यावेळेस आम्हाला थोडीशी धांदल उडाली आमची की आमच्याकडनं होईल की नाही. पण विद्यार्थ्यांना जसं आम्ही मेसेज दिला तर विद्यार्थ्यांनी पण आमच्या शाळेतून उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला आणि त्याप्रमाणे आम्ही ते सादर केलं. तसंच दुसरं बघता जी स्पर्धा इथे MG कॉलेज स्वामी विवेकानंद कनिष्ठ विद्यालय जिथे सादर करण्यात आली त्यांचं नियोजनसुद्धा अतिशय सुरेख आणि एकदम कमी वेळेत त्यांनी अतिशय सुंदर कार्यक्रम केलेला आहे. त्यानंतर महाविद्यालयाचा परिसर पण उत्कृष्ट आहे आणि विद्यार्थ्यांनी ह्या स्तोत्रपठणमध्ये उत्स्फूर्तपणे प्रतिसाद केला. यामुळे विद्यार्थ्यांना संस्कृत विषयाची आवड निर्माण झाली आहे नक्कीच. आणि एक स्वतःचं मत मी सांगू इच्छिते की अजून याच्यापुढे पण जितक्या पण आपण संस्कृत विषयाशी संबंधित स्पर्धा घेऊ इच्छितो त्या अवश्य घेण्यात याव्या, कारण त्या विद्यार्थ्यांना तसं विद्यार्थ्यांची तयारी केली जाते आणि त्यानंतर ते विद्यार्थी पूर्ण तयार होतात. धन्यवाद.
द्वितीय बक्षीस ओरियन CBSE स्कूल जळगाव। उत्तेजनार्थ प्रथम अवा अत्रे इंग्लिश मीडियम स्कूल। तृतीय पारितोषिक इयत्ता 8वी स्तोत्र मधुराष्टकम नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय। 8वी द्वितीय पारितोषिक बगो शानबाग विद्यालय। प्रथम पारितोषिक श्रीमती SN चौधरी माध्यमिक विद्यालय जळगाव। अशाच उत्साहात मित्रांनो, तुमच्या टाळ्या हाच या विद्यार्थ्यांच्या प्रतिभेचा सन्मान आहे, कौतुकाची। इयत्ता 9वी स्तोत्र पांडुरंगाष्टकम उत्तेजनार्थ द्वितीय अवा अत्रे इंग्लिश मीडियम स्कूल जळगाव। प्रथम नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय, त्यांना गौरवान्वित करावे। इयत्ता 9वी तृतीय पारितोषिक न्यू इंग्लिश मीडियम स्कूल RR कॅम्पस। टाळ्यांचा कडकडाट सुरू असावा। पांडुरंगाष्टकम द्वितीय पारितोषिक पन लुंका प्रथम पारितोषिक ओरियन CBSE स्कूल। इयत्ता 10वी स्तोत्र आहे शिवतांडव स्तोत्र उत्तेजनार्थ द्वितीय बक्षीस उत्तेजनार्थ द्वितीय पारितोषिक जात आहे नंदिनीबाई वामनराव मुलींचे विद्यालय। उत्तेजनार्थ प्रथम सुनीता न वाणी भगीरथ स्कूल। कडकडाट कमी झालाय। तृतीय पारितोषिक पन लुंका द्वितीय पारितोषिक एनी गेसेस ओरियन CBSE स्कूल। 10वी प्रथम पारितोषिक बोलू बगो शानबाग माध्यमिक विद्यालय।